थंडी एवढी पडायला लागली ना की आता काहीच करूशी वाटत नाही आणि लवकर उठायची इच्छा असली तरी उठवत नाही. तरी सुद्धा आज धाडस करून उठले, कारण की उशिरा उठल्यानंतर दिवसाचं शेड्यूलच बदलून जातं आणि काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. उठल्या उठल्या आधी तर कॉफी घेतली, कारण की यामुळे फ्रेश वाटतं आणि थोडी एनर्जी सुद्धा येते. त्यानंतर अर्धा तास वॉक साठी गेले, देन फ्रेश होऊन आधी बेड आवरून घेतला आणि हल्ली ना जेवून हॉलमध्ये यायचं, तेच मॉर्निंगला बेडरूम मध्ये येतं. आता याचं लॉजिक कोणाकोणाला माहितीये नक्की सांगा. त्यानंतर झाडू मारून घेतला, कारण की दिवसाची सुरुवात इथूनच होते, नाहीतर ही 2 कामं केल्याशिवाय बाकी कोणत्याच कामाला हात लावायची इच्छा होत नाही. त्यानंतर नाश्ता करून पुन्हा किचन क्लीन केला आणि 2-3 दिवसापूर्वी रीलला एक व्हिडिओ पाहिली होती ज्यामध्ये आंबोळी बनवली होती. आता मला तर याआधी ही डिश माहित होती, पण कोकणामध्ये याला आंबोळी म्हणतात हे नव्हतं माहिती. अर्थातच सगळीकडच्या परंपरा या मिळत्या जुळत्याच असतात, फक्त त्याची नावं वेगवेगळी असतात. आता मला देखील ही आंबोळी बनवायची होती, म्हणून आदल्या दिवशीच 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी हरभरा डाळ असं मिश्रण भिजत घातलं होतं. ते मिक्सरला ग्राइंड केलं आणि 4 ते 5 तासानंतर याची छान आंबोळी म्हणजे स्पंज डोसा बनवला. बाय.